अगेन नवरा माझा नव्हता तर मी झोपलो नाही काय, मी जागा आहे. किंवा असं लिहिलेलं वाड्यात चुकला एकांकित ही आपली नम्रात पहिली आहे. लोकांना नाटक बघणं आवडतंय. 500 रुपये तिकीट देऊ, पण हे ते 150 रुपये तिकीट. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मांडण्यासाठी एक खास कलाकार आलेले आहेत, ज्यांनी मराठी रंगभूमीवर छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत रसिक प्रेक्षकांना हसवलंय. त्यांच्यातली माणुसकीचं दर्शन त्यांनी वेळोवेळी घडवलं. ते म्हणजे अगदीच प्रत्येकाचा वाढदिवस आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवेपर्यंत न चुकता त्यांना शुभेच्छा देईपर्यंत आपल्या मराठी सिनेसृष्टीत त्यांना वाड्यात आदा या नावाने ओळखलं जाणारे आपल्या सगळ्यांचेच लाडके जयवंत वाडकर सर आपल्यासोबत आहे. जयवंत सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही कसे आहात? मी एकदम आनंदी आणि नेहमीच प्रत्येकाने सुद्धा असं आनंदी राहावं आणि नेहमी हसत राहावं. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे, तुमचं बालपण कसं गेलं? तुमचं लहानपण कशात रमायचं? माझं बालपण गिरगाव चिरा बाजार मध्ये गेलं. चाळीमध्ये राहायचं आणि तिकडची संस्कृती, तिकडचे सगळे गोष्टी, तिकडचे सगळे खेळ, अगदी आट्यापाट्यापासून अगदी लंगडी खेळण्यापासून कबड्डी खेळण्यापासून हे सगळे गेम, आणि शेवटी मी क्रिकेट या खेळावर स्थिर झालो. आणि क्रिकेट खूप खेळायचो मी. म्हणजे मी अगदी 14 वर्षाचा असताना टेल्सी खेळलो. विनू मंकड माझे कोच होते. त्यानंतर मी बँकेत आलो. नंतर सिद्धार्थ कॉलेजला आलो. सिद्धार्थ कॉलेज रिप्रेझेंट केलं. मग रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर यांच्या अगेन्स्ट खेळलो. मग बँकेत आलो. बँकेत क्रिकेट खेळलो आणि बँकेमधून पण मी खूप क्रिकेट खेळलो. अनिल देशपांडे माझे स्नेही होते आणि कॅप्टन होते. आणि मला आठवतं की एफ डिव्हिजनला मी माझा रेकॉर्ड आहे की 8 रनमध्ये 5 विकेट असा रेकॉर्ड आहे. त्यामुळे तिथपर्यंत गेलो. आणि त्यानंतर सतीश पुळेकर सारखं एक वादळ मला कॉलेजमध्ये भेटलं आणि ते माझे गुरु. आणि विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले, हर्ष शिवशरण, मिलिंद वैद्य, अजित पळके असे खूप सारे मित्र भेटले आणि त्यांच्यामुळे मी आज जो काय आहे तो आहे. बरं, मग या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे तेव्हा तुमच्या घरची परिस्थिती कशी होती? म्हणजे घरच्यांचा पाठिंबा होता या सगळ्यांना? कारण की आपल्या आई वडिलांचं म्हणणं काय असतं की आपला मुलगा आहे, शिकलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे आणि सेटल झाला पाहिजे. त्यावेळेस घरच्यांचं काय म्हणणं होतं? घरच्यांचं म्हणणं काही म्हणजे मला एकतर मी 12वीत असताना माझे वडील गेले. त्यामुळे खूप लवकर वडील गेले. मी मोठा, मला 2 भाऊ. पण माझ्या आईने आमचं सांभाळ केला आणि आईने मला कधीच विरोध केला नाही माझ्या या गोष्टीसाठी. म्हणजे हे सगळं कॉलेजमध्ये आल्यानंतर सुरू झालं. तोपर्यंत बिलकुल आज सगळे गेम खेळा, क्रिकेट खेळा असं वातावरण होतं. आणि घरचं वातावरण आमचं चांगलं होतं. म्हणजे आमचं मच्छीचा बिझनेस होता जो आजही आहे. मासे आजही माझे भाऊ पकडतात. किंवा आमचं भजीचं दुकान एक होतं. त्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. वडील गेल्यानंतर वडिलांची पेन्शन चालू झाली होती आणि तसा प्रॉब्लेम नव्हता मला कधीच. म्हणून जर मी आमच्या सगळ्या एकांकिका मी करायचो त्यावेळी पुळेकर फक्त आम ऍडव्हर्टायझिंग मध्ये कामाला आणि मी बँक ऑफ इंडियामध्ये पार्ट टाइम नोकरी करायचो. त्यावेळी माझा पहिला पगार होता 167 रुपये 78 ला. तर ते आम्ही सगळं असं होतं. मग माझ्या घरून जेवण आणायचो मी त्यावेळी. अक्षरशः पैसे नसायचे आमच्या कोणाकडेच. मग आम्ही तसं, किंवा एखादा इफेक्ट काढायचा तर बेसिनमध्ये वलवण्याचा इफेक्ट, बेसिनमध्ये पाणी घ्यायचं असं करायचं, मग ते रेकॉर्ड करायचं. मग असं वगैरे सगळे प्रताप केलेत आम्ही त्या काळामध्ये. तो काळ खरंच ग्रेट होता. खूप म्हणजे खोटं वाटेल की आमचा सेट जो असायचा तो म्हणजे आमचे 9 ठोकळे आमच्याकडे होते. त्याचाच आमचा सेट असायचा कायम. काही नाटक आलं तरी त्याचाच सेट पुळेकर बनवायचा आणि आम्ही ते करायचो. आणि ते अक्षरशः गिरगाव चौपाटीतून सिडनॅम किंवा एल्फिस्टन कॉलेज किंवा प्रबोधनकार ठाकरे वगैरेला आणायचं असेल तर तो रेल्वेतून किंवा हातगाडीवर टाकून आणायचो. हातगाडीवर आम्ही त्या रफीला बसवायचो. मी, पाटकर आणि प्रदीप पटवर्धन अक्षरशः धक्का मारत हातगाडी आणायची
असं आम्ही केलेलं आहे. आताच कोणी लोक करणार नाहीत माझ्या मते. आता तुम्ही प्रदीप सरांचा विजय पाटकर सरांचं नाव काढलंच, मात्र तुम्ही प्रशांत दामले सर, प्रदीप पटवर्धन सर, विजय पाटकर सर, तुम्ही चौघे एकाच कॉलेजमध्ये होतात आणि चौघांचंही छान म्हणजे मराठी सिनेसृष्टीत तुम्ही चौघांनीही आपली आपली एक जागा निर्माण केली आहे. अनफॉर्च्युनेटली आज प्रदीप पटवर्धन सर आपल्यासोबत नाहीयेत, पण तरी सुद्धा तुमचा हा जो कट्टा असतो ना, कॉलेज कट्टा, तो कसा कसा जुळला, म्हणजे कधी तुमचा ग्रुप जमला आणि ती निखळ मैत्री सुरू झाली? निखळ म्हणजे आम्ही कॉलेजमध्येच एकत्र होतो. मला आठवतं कॉमन रूम मध्ये आपलं टेबल टेनिस खेळतो, त्याच्यावर प्रदीप पटवर्धन वाजवायचा आणि प्रशांत दामले गायचा आणि आम्ही कोरस वगैरे, ते दिवस आठवतात. कारण का प्रशांत दामले आमच्यामध्ये तोपर्यंत हा सुंदर गायक होता, अप्रतिम गायक होता. तो रुबेनकडे शिकायला जायचा वगैरे वगैरे. त्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं तो या क्षेत्रात येईल. पण नंतर कालांतराने मग सतीश पुळेकडून निघाल्यानंतर विजय पाटकरच्या अंडर त्यांनी डिरेक्शन वगैरे केलं, त्यातून तो हळूहळू इकडे आला. त्यामुळे मला वाटतं की बॉर्न ऍक्टर असतात ते प्रदीप पटवर्धन असतो किंवा विजय पाटकर असतो, पण काही लोक आपण स्वतःला मोटिवेट करू शकतो. त्यात प्रशांत दामले आलो, मी आलो, आम्ही मोटिवेट करून झालेलो आहोत. आपली मेहनत आणि आपण ऑब्झर्वेशन या सगळ्या गोष्टींचा मिलाप करून ज्यावेळी घडतो तो आमच्यासारखा ऍक्टर असतो. पण सतीश पुळेकरांचा तुम्ही वारंवार बोलता आहात त्यांच्याबद्दल, तुम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबरचा तुमचा प्रवास आहे, तर त्यांचं कसं व्यक्तिमत्व आहे? कधी चिडलेत, रागवलेत, कधी असं काही झालंय? कधी झालंय? पुळेकर म्हटल्यानंतर सगळ्या लोकांची अगदी तणतणलेली असायची, समोरच्यांचे नुसते असे असायचे, सगळे स्ट्रिक्ट, खूपच स्ट्रिक्ट. नाही, तुला किस्सा सांगतो की मी परस्पर पावणेबारा नावाची आम्ही एकांकिका करत होतो. तर विजय पाटकर माझ्यापेक्षा ज्युनियर, तर त्याने मला तिथे बोलवलेलं. मी सिनियर नाही इकडचा, त्यामुळे त्यांनी बोलवलेलं, कारण हा नाटक बिटक काहीतरी होतं, मला बोलवलेलं बघायला त्या लोकांनी. ते मी बघितलं, मी काहीतरी करतो. म्हणजे मला त्यावेळी माहिती पण नव्हतं चार्ली चॅप्लिन वगैरे काय असतं. तर तो ते सगळं करायचा. म्हटलं मस्त आहे, आपल्याला सतीशला आपण कडे घेऊन जाऊया. मग सतीशला म्हटलं असा असा एक मुलगा आहे, तो तिथे असं काहीतरी करतो, तो म्हणा तू घेऊन ये. त्याला घेऊन आलो, ओळख करून दिली. मग बसला तो रिहर्सलला बसला आणि सतीशचा जो अवतार होता तो म्हणजे बघितला त्यांनी, आणि तो दुसऱ्या दिवशी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी तो आलाच नाही. त्यानंतर नंतर नेक्स्ट इयर ज्यावेळी आम्ही माझी पहिली चोरी ही एकांकिका केली, ज्यावेळी दूरदर्शन म्हणजे युवा दर्शननी ऑर्गनाईज केली होती विनय आपटेनी, 76 कॉलेजामधून आमची पहिली आली होती एकांकिका. त्यावेळी पीपल एज्युकेशन सोसायटी आणि असं नाव दिसलं टीव्हीवर, तेव्हा मग आमचे पैसे वाढले. नाही तर आम्हाला 300 रुपये सँक्शन असायचे, 300 रुपयात एकांकिका करायची. असं असं गरीब कॉलेज आपलं. बरं, आता तुम्ही लक्षमामांचं एवढं वारंवार नाव करताय, तर लक्षमामा नेहमीच असे म्हणायचे की ज्या चित्रपटात मी असेल तिथे म्हणजे वाड्यादा पाहिजेच पाहिजे. तर त्यांच्यासोबतची अशी काही अविस्मरणीय आठवण आहे की जी तुम्ही शेअर केली? म्हणजे काय व्हायचं की आम्ही ज्यावेळी पहिलं फिल्म केलं तुझ्या वाचून धर्मेना, त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक मामा, अलका कुबल हे सगळेच होते. मी, राजन तामाणे, विजय पाटकर, अजित सातबाई, वर्षा उसगावकर, आमच्या सगळ्यांचं, राजन तामाणे, आमच्या सगळ्यांचं पहिली फिल्म, फर्स्ट फिल्म 1985 झाली. ती केल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेच्या नंतरच्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे काय असं हिरोकडे जायचे ना स्क्रिप्ट वाचायला, ऑलवेज जाते, आजही जाते. ते हिरोने वाचल्यानंतर तो ठरवायचा. ते आल्यानंतर कास्टिंग डिरेक्टरला म्हणायचा हा रोल वाड्या करेल, हा रोल पाटकर करेल, हा रोल विनय येडेकर करेल, हा सगळं. तो बोला बाकीचे रोल ते तू कोणालाही दे, चालेल ना. त्यामुळे आम्ही त्याच्या प्रत्येक पिक्चरमध्ये राहिलो, सतत त्याबरोबर राहिलो, प्रत्येक गोष्टीत राहिलो. आणि काय होतं की आमचं ट्युनिंग होत होतं बऱ्यापैकी, त्यामुळे त्यालाही ते बरं वाटायचं. ज्यावेळी एखादी सीन करताना त्याने अ बोलल्यानंतर मला ब बोलायचं, मला माहिती आहे कधी बोलायचं, कधी काय करायचं. ट्युनिंग होती ती आमच्या सगळ्यांची. त्यामुळे ते सीन पण सगळे म्हणजे आज तुम्ही बघाल कुठं कुठं शोधू मी तिला, चिकट नवरा, सुनायती घरा, नंतर आयत्या हमाल दे धमाल, आयत्या घरात घरोबा, कितीतरी फिल्म, एक गाडी बाक्याच्या अनेक फिल्म बरोबर आम्ही आहोत सगळे एकत्र. त्यामुळे त्या फिल्म सुद्धा. आणि पण आज लक्ष्मीकांत असता तर आणखीन कुठेतरी असतो आम्ही, कारण लक्ष्मीकांत बेर्डे नक्कीच प्रोड्युसर झाला असता, कारण का तो त्याचा व्यवहारी होता खूप. पण त्याला खूप मिस करतो. तो असता तर आज आम्ही नक्कीच कुठेतरी असतो. तुम्हीच काय, आम्ही सगळेच लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मी आम्हाला
मिस नाही, पण करतोय. आज पण तुला सांगतो ना की आज भरत जाधव आणि प्रशांत दामले हे दोन लोक अशी आहेत की नाटकाच्या जीवावर आज नाही म्हटलं तरी ते करोडपती आहेत. पण ते केवळ केवळ आणि केवळ लक्षाची पॉलिसी फॉलो करत इथपर्यंत आले असं मला वाटतं. आज लक्ष्मीकांत बेर्डे असतं तर आणखीन कुठेतरी असते सगळे. खरंच, कारण आपण सगळेच लक्ष मामांना खूप मिस करतोय. म्हणजे जयवंत सर, वाड्या हे नाव तुम्हाला कोणी दिलंय? कारण की तुमच्या घराच्या नावावर पण तुम्ही नेमप्लेटवर वाड्याचे नाव दिलंय. ते इतकं सिनेसृष्टीत प्रसिद्ध झालं की वाड्या हे नाव सगळ्यात आधी कोणी दिलं? सगळ्यात आधी कोणी नाही दिलं. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला आलो त्यानंतर म्हणजे पुळेकर सर, सतीश पुळेकरांनी हे लावलं. म्हणजे आम्ही पाटकर, पटवर्धन आणि वाडेकर म्हणून वाड्या, पाट्या आणि पट्या अशी नावं पडली. ती तेव्हा त्यांनी दिलेली नावं आहेत ती वाड्या वाड्या वाड्या. तर ते वाड्या, त्या तिघांमध्ये वाड्या हेच नाव जास्त प्रसिद्ध आहे. ऑफकोर्स, कारण की मी ते सगळ्यांबरोबर असतो, बोलतो, त्यामुळे ते जास्त माझ्या वाड्याबद्दल आहे. जयवंत सर, तुमचं लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज झाले? कशी? नाही, लव्ह मॅरेज झालं. लव्ह मॅरेज. म्हणजे तुमची लव्ह स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. लव्ह स्टोरी म्हणजे काय, मी आधी काही संबंधच नव्हता. कारण माझी बायको विद्या नाईक नावानी आहे. तर ती प्रोफेसर होती गोखले कॉलेज बोरिवली. आता ती तिथून रिटायर पण झाली. ती MA MPhil फर्स्ट क्लास. तुमची लव्ह स्टोरी तुमच्या मित्रांना माहिती होती? हो, सांगतो ना. ती आधी मला आमची इंटरव्ह्यू घ्यायची. म्हणजे ती कलाकुंज पुरवणी यायची पूर्वी लोकसत्ता. आणि ती गडकरी आणि माझी बायको विद्या हे दोघं मिळून ते करायचे. आणि तेव्हा तिने ती पटवर्धन, मी, आमच्या सगळ्या इंटरव्ह्यू घ्यायची. ती इंटरव्ह्यू घेण्या इतपतच ते हे होतं. आणि नंतर जेव्हा आम्ही संगीत म्युनिसिपालिटी हे नाटक केलं दिलीप कोल्हटकरांनी, तर त्यामध्ये एक डान्स होता. त्या डान्स करायला कोणतरी पाहिजे होतं. तर कोणीतरी, मी पण नाही सांगितलं, मला वाटतं सुलभा मंत्रींनी वगैरे सांगितलं असेल त्यावेळी. मग ती आली तिकडे परत डान्स करायला. मग डान्स करते, प्रयोग, रिहर्सल. मग त्यामुळे तिथे जरा जवळ आलो आम्ही थोडेसे. म्हणजे थोडीशी ओळख, थोडंसं वाटलं. आणि मग तिथून ते हळूहळू वाढलं. बरं, तुमची मुलगी स्वामिनी आहे, तिच्यासोबतचे आम्ही व्हिडिओज पाहत असतो. ती पण छान डान्स करते. तिला कशात आवड आहे? आणि पहिलं म्हणजे तिचं नाव खूप छान आहे, स्वामिनी. कोणी चूज केलं? स्वामिनी हे नाव म्हणजे माझ्या बायकोला, माझा पहिला मुलगा आहे. तर त्याच्यात आणि तिच्यात खूप अंतर आहे. तर ज्यावेळी माझी परत प्रेग्नंट राहिली विद्या, ती जवळजवळ 38-39 एज मध्ये. आणि खूप प्रॉब्लेम सांगितला डॉक्टरांनी आणि अमुक तमुक. तर ती दर महिन्याला इथे जायची, अक्कलकोटला जायची दर्शनाला आणि यायची. आणि 9वा महिना होता आणि आम्हाला ती म्हणाली मला जायचंच. मग आम्ही म्हणजे फियाट होती, फियाटने आम्ही चाललो होतो. आणि सोलापूर आल्यानंतर असं वाटलं की ब्रेक का लागत नाही माझा, असं मला वाटलं. मी बघितलं, रात्र झाली होती. आणि काही केलं तिला ती शेवटची आरती जी असते गुरुवारची, त्या गुरुवारच्या आरती खालून पण लोक जातात वगैरे, ते तिला सगळं करायचं होतं. तर ते मी म्हटलं, यार उद्या प्रॉब्लेम झाला. नाही बघ ना. मी बघितलं खाली वगैरे. मग ते तरी म्हटलं चल पंपिंग करून थोडासा लागतोय ब्रेक. तर मी निघालो आलो. त्यावेळी तर आता रस्ता छान झालेला, पूर्वी रस्ता पण एवढासा होता. आणि पोचलो, गाडी ठेवली. आणि मी लगेच जे जन्मंजय महाराज आहेत त्यांचा मुलगा अमोल, त्याला बोललो, यार मला गाडीत काहीतरी प्रॉब्लेम आहे, तू सकाळी जरा लवकर बोलव मेकॅनिकला आणि बघायला सांग. म्हटलं हा सांगतो मी. आणि आम्ही गेलो. मग दर्शन झालं, प्रसाद मिळाला. ते सगळं तिला जे करायचं होतं ते सगळं केलं. आणि आम्ही आलो, झोपलो. सकाळी उठलो आणि तर आम्ही अभिषेक वगैरे केला आणि आलो. निघायचं होतं आम्हाला. तर मी अमोलला म्हटलं, अरे काय गाडी मेकॅनिकला? हा आलाय ना, तो काय, तो थांबलाय तुझ्यासाठी. तो म्हणा तुम्ही एवढं जवळजवळ 42 किलोमीटर की 45 किलोमीटर तुम्ही इथपर्यंत आलातच कसे? स्वामींची कृपा. परत स्वामींकडे गेलो, ठसा रडलो. आणि म्हटलं अरे यार क्या, म्हणजे तुम्हाला ती प्रचितीच घडली असं? प्रचितीच घडली. म्हणजे माझा अख्खा पेंडल आत गेलं होतं. ते कसं इथपर्यंत आलो मला काही माहिती नाही. तुम्ही स्वतः अनुभवलं? हो, येस ऑफकोर्स. आणि मग आम्ही ठरवलेलं म्हणून स्वामीनी नाव ठेवलंय ते. खूप छान. अशोक मामांसोबतची काही अशा आठवण आहे का? अशोक मामा म्हणजे खूप स्ट्रिक्ट.
खूप काही म्हणजे ऍडिशन बिडिशन करायचे नाही, ते आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आम्ही त्यांना सांगून मग बोलून मगच करायची, रिहर्सल करून. अदरवाईज त्या तिकडच्या तिकडे केली, गेला तो, संपला. आजही एवढं स्ट्रिक्ट येतात. आजही माणूस एक तास आधी येऊन जे डायलॉग आहे त्याचं मनन करत बसलेला असतो. आजही हे मिळणारच नाही पाहायला. सचिन सरांसोबतचा काय अनुभव आहे? सचिन सर तर ग्रेट माणूस. म्हणजे मी आयत्या घरात घरोबामध्ये पहिलं काम केलं, किंवा आमच्यासारख्या आम्ही होतो, पण आमचं नाव नंतर ते कट झालं तो सगळं ट्रॅक. त्यामध्ये पण आम्ही त्यांच्यावर होतो. त्यानंतर नवरा माझा नवसाचा तर सुपर डुपर हिट आहे आजही. पहिला आणि आता दुसरी फिल्म चालली. आणि त्यांच्यावर अनुभव म्हणजे खूप इंथू आणि खूप पॉझिटिव्हनेस. आणि मी त्यांना एकदा विचारलं की 9च्या शिपला तुम्ही नाश्ता का मागवताय? कारण आपल्याकडे 9च्या शिपला नाश्ता नसतोच, कुठेच नसतो, पण ते मागवतात. तर ते मला बोलले की जेवण वाड्या काय आहे की आपण ज्यावेळी हे 9ला बोलवतो ना, त्यावेळी टेक्निशियन असतात किंवा स्पॉट बॉय असतात, ते किती वाजता कुठून तरी निघालेले असतात. तर त्यांना खायला नाश्ता मिळाला पाहिजे. कारण नाश्ता मिळाल्यानंतर एनर्जी येते आणि आनंदाने काम करतात. मग एक तास जरी उशिरा सोडलं तरी काही बोलत नाही, यु नो. त्यामुळे खूप. आणि सचिनजींकडे आणखीन एक गोष्ट अशी आहे, खाणं जे ते खातात तेच आपल्याला देतात, सगळ्यांसाठी तेच असं नाही. बाकीच्या ठिकाणी आपण बघतो सगळीकडे आजही सगळीकडे आर्टिस्टसाठी वेगळं, याच्यासाठी वेगळं, त्यासाठी वेगळं. नो, सगळ्यांना जे मी खाईन तेच सगळ्यांनी खायचं. ती जी त्यांची जी प्लस पॉइंट आहे त्यांचा. आणि त्यामुळेच मला असं वाटतं त्यांच्याकडे एवढं यश आहे. सर, तुमचे काही सिनेमा आहेत, त्या सिनेमांचे आम्ही काही छान स्क्रीनशॉट काढलेत. त्या स्क्रीनशॉट मध्ये तुमची त्या तेव्हाची मेमोरेबल आम्हाला आठवण सांगा. तुम्हाला स्क्रीनशॉट पाहून कसं वाटतंय आणि ती काही मेमरी होती ते सांगा. तेजाब बद्दल काय बोलू तुला. माधुरी, आम्ही सो गया आसमा, सो गया ये जहां, सो गया, हे जे गाणं आहे, हे गाणं त्याला कोरिओग्राफर नाही, त्याला एनचंद्रा डिरेक्टर, तेच कोरिओग्राफर होते. तर ते आपलं त्यांच्या इमेजिन प्रमाणे ते सगळे शॉर्ट्स घेत होते. पण जिथे म्युझिक येतं त्या आल्यानंतर त्यांना कळलं, अरे याच्यावर काय करायचंय, त्यांना काय सुचे ना. ते माधुरी दीक्षित होतीच ना, तर माधुरीला बोलवलं त्यांनी. माधुरीला म्हणा, माधुरी हे म्युझिक आहे, याच्यावर मला काहीतरी स्टेप्स बनवून घे आहे या चांडाळ लोकांकडून. आम्ही रात्री 1 वाजता वगैरे उठवलं आम्हाला. आम्ही सगळे आधी कुठे कुठे झोपलो होतो फिल्म सिटीत. मग 1 वाजता उठलो आणि मग माधुरीने आधी ते वर्कआउट केलं आणि मग ते त्या ज्या सगळ्या मुवमेंट आहेत त्या माधुरीने आम्हाला शिकवलेल्या आहेत. आणि 2:30-3 पर्यंत केल्या आणि नंतर 3:30ला तो शॉट दिला कॅम्पफायरच्या इकडे जो केलेला आहे. त्यामुळे असे भरपूर किस्से आहेत. हो, हा बेस्ट मूवी धमाल दे धमाल. अगेन आमच्या लाईफ मधला किंवा पुरुषोत्तम बेर्डेच्या लाईफ मधला वेगळाच चित्रपट होता, ज्याने आम्ही आणखीन कुठेतरी गेलो. टर्निंग पॉइंट असा हा सिनेमा. आणि अक्षरशः म्हणजे या फिल्म मध्ये अनिल कपूर सुद्धा आहे. आणि अनिल कपूर ॲज अ अनिल कपूर आहे असं नाही. तर आम्हाला त्यांनी विचारलं होतं पुरुषोत्तम बेर्डेंनी की वाटकर पटकर हे अनिल कपूर मिळेल का मला या फिल्मसाठी, पाहिजे जरा, म्हणजे असं असं त्यांनी स्टोरी सांगितली. बरं बघतो जातो. तर आम्ही दोघं अनिलला भेटायला गेलो. अनिलची पिक्चर होती, विजय असतं तर नाव आठवलं असतं, विसरलो मी नाव. कुठेतरी शूटिंग होतं, तिथे गेलो. तर बराच वेळ चाललो होतो अनिलचा. अनिल आणि कधी एक टेक ओके देत नाही अनिल कपूर. आजही त्याचं खूप मेहनतीने काम करणारा ऍक्टर आहे. आणि आता तर अप्रतिम काम करतो, आपण सगळे बघतो या एज मध्ये. आणि तर ते काम करत होतं, खूप वेळ थांबलो आम्ही. मग तो आला, अरे क्या 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 वाड्या क्या सर, ऐसा है पुरुषोत्तम बेर्डे करके, लक्ष्मण बेर्डे के भाई है, वो डायरेक्टर है,
और एक फिल्म में आपको एज अ अनिल कपूर आना है। तो फिर बोलता है क्या है क्या, मतलब ऐसा ऐसा चैलेंज देती है हीरोइन हीरो को, अगर तू ये बन गया तो मैं ऐसा असं चॅलेंज. त्याला ते आवडलं जरा आणि म्हटलं तू ऍज अ अनिल कपूर ही आहे आप. तो बोला हा अरे करता हूं ना क्या उसमें. आम्हाला आम्ही पळालो अक्षरशः निघालो तिकडनं. तर हे क्या हुआ है हे पाटकरवर त्याचा जाम जीव. आणि त्याचा एक मित्र अनिल कपूरचा पाटकर सारखा दिसणारा होता, त्यामुळे पाटकर खूप प्रेम, तो लवकर गेला होता त्यामुळे त्याच्यावर प्रेम. पाटकर इधर उधर क्या हो हे सर ऐसे करता हूँ, कभी मेरे को बोलना डेट डेट बोल दे जो कुछ क्या डेट कभी है क्या है मैं सब ऍडजस्ट करता हूँ. आणि हा माणूस अनिल कपूर आला, त्याने काम केलं, त्याने डबिंगला आला, त्याने एकही पैसा न घेता करणं म्हणजे खरंच. आणि त्याचा स्टाफ बीप कोणी काय नाही, सगळं मस्त पैकी. पुरुषोत्तम बेर्डेंना पण या फिल्मसाठी खूप खूप धन्यवाद की अशी फिल्म आपण केलेली आहे. कारण की हा सुपर डुपर सुपर डुपर सुपर डुपर. अगेन नवरा माझा नवसाचा 2 नाही फर्स्टच. पण म्हणजे मी झोपलो नाही काय, मी जागा आहे. ही फिल्म करताना पहिल्या दिवशी काय झालं, तो त्यांचा एक डिरेक्टर म्हणजे असोसिएट डिरेक्टर होता, तर तो आलाच नाही. म्हणजे तो काहीतरी 1 आठवड्यापूर्वी नाही बोलला, काहीतरी झालं. तेव्हा अशोक मामा आणि विजय पाटकर हे दोघं म्हणाले की तुम्ही वाडकरला घ्या असिस्टंट. आणि मला नेक्स्ट डे पासून मी असिस्टंट झालो. तो 20 दिवस असिस्टंट होता त्यांचा, असोसिएट एकदम. आणि मी सगळ्यांना माझी पद्धत म्हणजे मी नंतर म्हणलं सगळेजण पाहिजेत मला हेड. संजय मेमाणे, संतोष पुठाणे, जे कोणी हेड आहेत ना ते सगळे आंघोळ केले की आमच्या रूम मध्ये यायचे पिळगावकरांच्या. मग पिळगावकर आम्ही ठरवायचो बाबा हे 3 सीन करा, 4 सीन करा. म्हणलं नाही 4था सीन पण घ्या होणार. आणि मग आम्ही ते सगळे वाचायचो. मी सगळी प्रॉपर्टी काढलेली असायची आधीच, मग ती काउंटर टॅली करायचो बरोबर आहे की नाही. नसेल तर त्याला समजा हे मग मी लगेच विचारतो सर आपण पहिल्या सीन कुठचा करणार, हा करणार. मग मी लगेच विचारतो कुठे बसणार आहेत, हा इथून होणार आहे. कुठे माउंट करायचा, तिसऱ्या सीटवर माउंट होणार कॅमेरा. सगळ्या सीट काढायच्या असतात त्यावेळी, तर ते तिकडे माउंट होणार. हे सगळं डिस्कशन व्हायचं. सगळे मग घरी आपापल्या रूम मध्ये जायचे. सकाळी उठलो की आमचं 8:30ला पहिला शॉट ओके असेल. 8:30ला 18 किलोमीटर आम्ही यायचो इंद्रप्रस्थवरून तिथे कोलाडला. मग तिथे मेकअप तो बेस होता आमचा. तिथे मेकअप नाश्ता विष्टा सगळं झालं की मग तिकडनं निघायची आमची वरात कम्प्लीट. आपण बघितलं ना पूर्वी तशा बस आम्ही प्रतिपदाची बस होती म्हणजे निर्मिती सावंत ना त्यांची बस एक होती. त्या बसमध्ये ज्यांचं काम नाही ते त्यात बसायचे. मग जनरेटरवर ते टाकायचं तिथे कनेक्शन असं सगळं. आणि त्या बस आणि ती बस आमची असं सगळं चालायचं सतत मजा. इंटरेस्टिंग होतं ते सगळं. थोडा ब्लर आहे. अगेन सरफरोश सुपर डुपर हिट फिल्म. आणि ही फिल्म आमिर बरोबर केलेली. आणि अगेन जॉन मॅथ्यू, आता मी त्यांचं नाव घेतलं. तर हे सीन करताना तर मी म्हटलं अरे नाही माझा मुंबईचा दौरा आहे सर, महिने आ सकता हूं. नाटक महत्वाचं ना, आपल्या नाटकावर आजही तेवढंच प्रेम आहे, उद्याही राहील. आणि त्यामुळे मी म्हटलं मी नाही येणार म्हटलं. त्यावेळी माहितीच नाही का फिल्म काय तर नाही म्हटलं मी. मग नंतर 7-8 महिन्यानंतर परत मला त्या असिस्टंटचा प्रतीकचा फोन आला, सर आपको बुलाया वापस, वो एक सीन है. म्हणजे काय है क्या है सीन. वो मैक के साथ है, मैक विलन है. तो मैक आपको बताएगा कि ये इंस्पेक्टर है एसीबी, इसको फॉलो करके जाना है तुझे. आणि मग तू इन्फॉर्म करायचं कुठे बसतो काय करतो. आपण शेवटी तिकडे होतो उलटच, तोच मला फॉलो करतो आणि मी पळतो वगैरे वगैरे वगैरे. आणि मी पळत जातो, मग मी हातात त्याच्यात सापडतो मग तो मला येऊन मारतो. असं त्याच्यात काय करण्यासारखं नाहीये. सांगितल्यानंतर वाटत नाही काय. नाही मैं नहीं करूंगा असं म्हणून. तर मला लगेच 2 दिवसांनी जॉनचा फोन आला, देख जयवंत अगर ये जो सीन है ये सीन अगर रजिस्टर नहीं हुआ तो तू चेक पे अमाउंट लिखना,
अगर रजिस्टर हुआ तो मैं जो भी अमाउंट दूंगा तेरे को लेना पड़ेगा। अरे मैं म्हटलं ऍक्च्युअली चॅलेंज, मला ऐसा कुछ नहीं, वैसे भी मैं करता ही था, लेकिन हाँ नाही चलेगा चलेगा असं करून मी ते. पण त्या माणसाला बघ, आधी म्हणजे शूट पण नाही झालंय तरी त्याला माहिती होतं की हा सीन काय होणार आहे. ज्याने माझी ओळख झाली इंडस्ट्रीत, म्हणजे हिंदी इंडस्ट्रीत, आशू होता, आशू आपला गोवारीकर, तो त्याच्याबरोबर असायचा ना त्यावेळी, आमिर बरोबर. आशू माझा मित्र आधीपासूनचा. आम्ही म्हणजे एक रात्र तर मंतरलेली वगैरे केलं होतं, खूप काही आणि असं. आणि मग त्याला मी, आशू मला याला काहीतरी विचारायचंय, विचारू काय? तेव्हा पहिला दिवस कसं तर तो विचार नव्हता. अरे अमिर ये जयवंत वाडकर है, स्टेज एक्टर है, मैंने भी इसके साथ काम किया. तो मैं जानता हूँ, बोला मेरे को जॉन की थिएटर एक्टर है. तर मी आप ये तो हम लोग डबिंग में भी कर सकते थे ना. मी त्याला म्हटलं आमिरला, आपने हे सगळं तो करत होता, त्याचं पण फंबलिंग झालं ना, बाजूला जाऊन तो करत होता. हे सब कहाँ सीखा आपने? तर तो कधीतरी सत्यजित दुबेंकडे तो आला होता, म्हणजे वर्कशॉप करायला. पण तो बरेच दिवस होता, त्याला ते माहिती होतं. आणि त्यांनी काय केलं, त्याकडे बोललं देखो जयवंत क्या है, ये फ्रेम चालू बरोबर. आता त्यामध्ये फ्रेम मध्ये जर ते फंबलिंग असेल ते तर नाही घालू शकत ना मी, ते तर चेहऱ्यावर दिसणारच आहे. वाक्य मी ऍडजस्ट करीन, पण चेहऱ्याचं काय करू? मेरे फ्रेम में जो भी है वो अच्छा ही होना चाहिए, इसलिए मैंने लिखी. म्हणजे केवढा विचार आहे त्यामध्ये. किंवा अक्षय आहे, अक्षय बरोबर काम करताना बेबी मध्ये, म्हणजे ही लोक मोठी का झाली तुला सांगतो मी. अक्षय होता तर मी ब्रून मस्का कडक पाव घेऊन येतो सगळ्यांना, बरोबर आहे, तो घेऊन येतो, मी देत होतो सगळ्यांना. तर हा खातोय, कोण आपला नीरज पांडे वगैरे सगळे खात आहेत. तर मी त्याला म्हणते, बॉयला म्हटलं आपण व्हॅनिटी में जाके खाते, जरा सर को बोल तू. सरांकडे गेला आणि बोलला असं नाही जास्त छोडतो. तर तो मी गेलो, मग अक्षय चलो ना आपण ब्रून मस्का आहे, आपण व्हॅनिटी में जाके खाते. तो बोला नहीं इधर ही खाते. अरे नहीं चलो भाई इधर आओ, अगर मैं 10 बार वैनिटी में जाऊंगा तो मैं प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करूंगा. म्हणजे एवढा विचार करतो माणूस, उगाच नाही तो मोठा. म्हणजे एवढा प्रोड्युसरचा विचार करणारे आता तुला सांगू ना कोणी नाही आहेत आपल्या फील्डमध्ये, तर नाही असं मी म्हणेन. मी नेहमी भांडत असतो, नेहमी झगडत असतो. प्रोड्युसरला प्रोड्युसर आहे. आम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे, राकेश बेदी, माय फिलॉसॉफर गाईड या लोकांनी मला सांगितलंय, आणि तेच आजपर्यंत आम्ही फॉलो करतो, म्हणून आजपर्यंत आहोत. शेवटचा हो हत्यार. अगेन हा पिक्चर ग्रेट पिक्चर. अगेन महेश मांजरेकर एक वेगळाच मेंदू आहे. म्हणजे त्याचा मेंदू हा म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. कारण का एका वेळी तो डिरेक्ट करत असतो, एका वेळी इथे मीटिंग करत असतो, एका वेळी इथे एक मीटिंग करत असतो, आणि सगळं चालू असतं. आणि तरी सुद्धा तो म्हणतो, हे वाड्या लाईन काय बोलला, ये नाही लाईन, वो लाईन आहे, हा हो बोल. म्हणजे त्याचा कान इकडे आहे, इथे सगळं डोकं आहे, तरी सुद्धा इतका शार्प माणूस असलेला मी आतापर्यंत नाही पाहिलाय. तर ही हत्यारची स्टोरी म्हणजे खूपच ग्रेट आहे. ज्याच्यात मला तो मारतो संजीव बाबा तेव्हापासून आज पण माझा अतिशय जवळचा मित्र आहे. आज जर मी कुठेही उभा असेल तो माझ्याकडे येईल पहिला. ही असा ऍक्टर एकमेव बघितलाय तो संजय दत्त. ग्रेट माणूस म्हणून खूप प्रेमळ, खूप छान, खूपच. म्हणजे आम्ही ते बाबा फिल्म केली होती, त्यांनी प्रोड्यूस केली होती, आणि ज्यावेळी त्याचं प्रमोशन आणि त्याचं प्रेस चालू होती त्यावेळी तो देत होता प्रेस इथे मान्यता, आणि तो आणि मी असं वरून त्या थिएटरमध्ये होता, या आपल्या पीव्हीआर येत होतो परत इकडे खाली असं, कारण नंतर आमचं काही इंटरव्ह्यूज होत्या, असं येत होतं. तर तो असं बोलता त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं, आणि तो असं गेला इंटरव्ह्यू, तो उठून आला माझ्याकडे, अरे किधर तू यार, अरे महेश किधर है, महेश को बोलना यार, अपन कुछ करते अभी अपना कंपनी चालू हो गया, तू चल ना महेश को बोल लगा.
बाबा तू भेट उधर भेट पहिला इंटरव्ह्यू दे, अरे छोड ना. म्हणजे इतकं असा एकमेव ऍक्टर. आणि याला आमचं खेंगट असं ना, खेंगट म्हणजे आता सांगू का तुला, बोंबील असतात त्याचे असे थोडेसे हे झालेले असतात, त्याला आम्ही खेंगट म्हणतो. अगदी बारीक बोंबील असतात ते, त्याचं कालवण त्याला खूप आवडतं. आणि बाकी तुम्ही घेऊन गेलात? घेऊन म्हणजे आम्ही वरळीत आम्ही रोज वरळीकरकडून घरून यायचं. मी सांगायचो बाबा लेके आहो. त्यामुळे खूप आठवणी आहेत का. बरं, माझा एक शेवटचा प्रश्न, आपण इंटरव्ह्यूचा समारोप करूया. सर, आतापर्यंत इतकं सिनेसृष्टीत काम केलं, आजही करताय, तितक्याच ताकदीने काम करताय, किती समाधानी आहात? मी तर खूप समाधानी बाबा, खूप. माझ्या तुला ऍटिट्यूड किंवा येण्यावरून पण कळलंच. त्यामुळे मला असं वाटतं की आनंदी राहायला पाहिजे, लोकांना हसवत राहायला पाहिजे आणि 100% काम करत राहायला पाहिजे आणि प्रामाणिकपणाने करत. जिथे तुम्ही प्रतारणा केली वरचा तुम्हाला दाखवत. आणि आज सगळे प्रत्यय तेच आलेले आहेत. आज एवढे मोठमोठे दिग्दर्शक आहेत, त्यांच्या हातून चांगल्या कलाकृती होत नाहीत, कारण त्यांनी कुठेतरी प्रतारणा केली आपल्या इंडस्ट्रीज म्हणा, आपल्या वागण्यातून. त्यामुळे त्यांना ते मिळत नाही आज, हे मी मानतो. आणि मला असं वाटतं की प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि एन्जॉय करा यार. आपला मनुष्य जन्म एवढा छान आहे. हसत राहा, दुसऱ्यांना हसवा, काम करत राहा, लोकांना मदत करत राहा. मी आज सगळ्या कलाकारांना म्हणतो, आपल्याला कलाकार म्हणून खूप पैसे मिळतात, जास्त पैसे मिळतात इतरांपेक्षा. मी म्हणतो सरळ सरळ, मला काही लाज नाही वाटत. अगदी बरोबर सर, खूप खूप धन्यवाद. तर आज आपण जयवंत वाडकर यांच्यासोबत खूप छान मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या. तुर्तास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.